वास्तुशास्त्रानुसार पाटा वरवंटा योग्य पद्धतीने वापरला नाही तर हानी होऊ शकते. पाटा वरवंटा वापरण्याचे काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार योग्य पद्धतीने वापरले नाही तर कुटुंबासाठी हानिकारक ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात सूप, पाटा, वरवंटा, मुसळ, खलबत्ता या वस्तू असायलाच हव्यात. तसे पाहिले तर आजही अनेक घरामध्ये वरवंटा पाटा वापरला जातो. खलबत्ता किंवा वरवंटा पाटामध्ये चटणी आणि मसाले फोडणी करून बारीक केले जातात. काही लोक मिक्सरच्या जमान्यात वरवंटा पाटा देखील वापरतात. यावरही काही मतांतरे आहेत. अनेक जण घराच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात या वस्तू ठेवतात, पण वास्तुशास्त्रानुसार असे करू नये. वास्तुशास्त्रात केवळ किचनशी संबंधित टिप्स देण्यात आले नाहीत. तसेच वरवंटा पाट्याबाबत अनेक प्रकारचे वास्तुनियम सांगण्यात आले आहेत. असे म्हणतात की माता लक्ष्मीच्या झाडू, सूप, पाटा, वरवंटा खूप प्रिय वस्तू आहे. असे म्हणतात की माता लक्ष्मी झाडूवर उभी राहते म्हणून झाडू कधीही उभा ठेवू नये. सुपात बसते म्हणून सूप कधीही उताने ठेवू नये. पाटा वरवंट्यावर आराम करते म्हणून पाटा वरवंटा उभा ठेवू नये असे शास्त्र सांगते. संबंधित वास्तू टिप लक्षात न ठेवल्यास कुटुंबाला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. तर ते जाणून घेऊया. पहिली टिप्स. वास्तुशास्त्रानुसार पाटा वरवंटा योग्य दिशेने न ठेवल्यास घरामध्ये मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. पाटा वरवंटा पूर्व कोपऱ्यात किंवा ईशान्य ठेवावा असे म्हणतात. पूर्व आणि उत्तर दिशेला ठेवावा, दक्षिण पश्चिम दिशेला ठेवू नये. पाटा वरवंटा आणि मिक्सर ग्राइंडर घरात या दिशेला ठेवल्या गेल्या पाहिजेत. जर या दोन्ही गोष्टी घरात योग्य दिशेला ठेवल्या गेल्या तर कुटुंबाची आर्थिक प्रगती कोणीही रोखू शकत नाही. नंबर 2. तुटलेला पाटा वरवंटा घरात कधीही ठेवू नये. त्याचप्रमाणे पाटा वरवंटा साफ ठेवावा असेही वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे संसारात आनंद वाढतो. नंबर 3. पाटा आणि वरवंटा कधीही वेगळे करू नका. या दोन्ही गोष्टी नीट स्वच्छ करून त्यांना पुसून व्यवस्थित ठेवा. यांना धुण्यासाठी साबण वापरू नये असं वास्तुशास्त्र सांगतात. नंबर 4. पाटा वरवंटा कधीही धूळखाट ठेवू नये. स्वच्छ करून तो कपड्याने झाकून ठेवा. घरात कोळ्याचे जाळे नसावे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाटा वरवंट्याला तर कधीच लागू नये. कोळी जाळ विणतो तो शिकार पकडण्यासाठी. यावरून एवढंच लक्षात ठेवा की कधीही आपल्या पाट्याला जाळे लागू देऊ नका. नाहीतर कधी आपल्या घराला जाळे लागेल ते सांगता येत नाही. म्हणून पाटा वरवंट्याला कधीही जाळे पकडून देऊ नका.